नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इरावतीने प्लॅन बनवलेला असतो आरोहीला किडनॅप करायचा आणि त्याप्रमाणे ती एका माणसाला त्याला पाठवते आणि तो माणूस फुगे घेऊन तिच्यापाशी जातो आणि म्हणतो, चल बाळा माझ्यासोबत, मी तुला घरी पण सोडतो आणि फुगा पण दुसरा देतो, असं बोलून तिला तो घेऊन जातो. नंतर आता आरोहीला कळालेलं असतं की तो माणूस तिला कोणतरी उचलून घ्यायला आला, म्हणजेच घेऊन जायला आहे. त्यामुळे ती कशी बशी त्याला चावा घेते आणि तिथून पळायचा ट्राय करते आणि तेव्हा तो माणूस तिच्या मागे पळायला सुरुवात करतो. तेवढ्यात तिथे साई येतो आणि साईला कळतं की त्या मुलीला तो जबरदस्ती करत आहे. तेव्हा तो त्याला खूप मारतो आणि म्हणतो, तो छोट्या बाळांना पळवतो, असं बोलून तो त्याला बेदम मारतो आणि तो आरोहीला सुखरूप तिच्या घरी सोडतो. तेव्हा आता झालेला सगळा प्रकार आरोही आपल्या पप्पांना म्हणजेच अक्षयला आल्या सांगते, बाबा असं असं झालं की मला एक बाबा आलेले, ते मला फुगा देत होते आणि फुगा द्यायच्या नादाने ते मला त्यांच्यासोबत घेऊन जात होते आणि मला एका काकांनी वाचवलं. त्यांनी त्याला खूप मारलं आणि मला सुखरूप घरी आणून सोडलं. तेव्हा अक्षय म्हणतो, अगं बाळा, कोण आहेत ते नक्की तुझे फ्रेंड आणि जे शाळेतच काम करतात? तेव्हा ते म्हणते, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण ते खूप चांगले आहेत, असं सगळं ती तिच्या बाबांना सांगत असे. आणि इकडे घरात अण्णांनी आता रमाचा आणि साईचा फोटो लावलेला असतो छान. रमा आल्या तो फोटो बघतो आणि म्हणते, इकडे हा फोटो कोणी लावला आहे? तेव्हा अण्णा म्हणतात, हा तुझा भविष्यकाळ आणि भूतकाळ हे दोन्ही पण आहेत. आणि रमा, तू असं कसं म्हणतेस? फोटो लावला म्हणून काय झालं एवढं? फोटो नसता लावलं तर तुला तुझं भविष्यकाळ दिसेल ना सारखं फोटोत आणि तुला कळेल की आता तुझं भविष्य काय आहे. तेव्हा रमा म्हणते, अण्णा तुम्ही हे विसरताय का, मला एक मुलगी आहे. तेव्हा अण्णा म्हणतात, खरंच रमा, ती मुलगी तुला आयुष्यात कधी भेटणार आहे का, हे मला पहिलं सांग. तेव्हा रमा नाराज होते की खरंच माझी मुलगी मला कधीच नाही भेटणार का, असं तिच्या मनात विचार येतो आणि ती खूपच नाराज होते. आणि अण्णा असं बोलल्यानंतर पण अण्णांच्या इच्छेपोटी ती काही बोलत नाही, ओके बोलते, फोटो तर फोटो असं बोलते. आता खरंच पुढे जाऊन रमाला अक्षय आणि तिची मुलगी भेटेल का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.